नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। म्हणजे शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता सण म्हणजेच बैलपोळा। खरं तर बैलपोळा साजरा करण्यासाठी आज आपण चाललोय सिद्धार्थच्या घरी। तर त्याने आपल्याला आधीच इन्व्हाइट केलेलं होतं की तुम्ही बैलपोळ्याला आलेच पाहिजे, नाही आले तर बघा। त्याने आम्हाला धमकी सुद्धा दिली होती की नाही आले तर बघा। तर थोड्या वेळात सगळे पोरं जमा होणार आहे आणि जमा होऊन परत सिद्धार्थच्या घरी जाणार आहोत। आणि मेन म्हणजे सिद्धार्थच आपल्याला घ्यायला येतोय। तर मी लवकर आता आवरतो कारण की मी आताच जस्ट उठलोय आणि व्हिडिओ बनवतो डायरेक्ट। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा आहे, खूप धमाल होणार आहे व्हिडिओमध्ये। तर भेटूया थोड्या वेळातच। तर मित्रांनो, ऑलरेडी खूप उशीर झाले, आता मला त्यांचे चांगले चांगले शब्द ऐकावे लागतील। तर जाऊ, वरती थांबले ते पोरं, बघू। तर मित्रांनो, आपला मित्र म्हणजे सिद्धार्थ जे आपल्याला घ्यायला आलेला आहे। मेन अशी गोष्ट आहे, ज्याने आपल्याला इन्व्हाइट केले ना तोच आपल्याला घ्यायला आलाय पहिले। आणि इथं गणेश खडके इथं बघा माग, आणि आमची आणि आपला प्रशांत आब्या फ्रेम मध्येच येत नाही। मित्रांनो, आता आम्ही चाललोय तुषारला घ्यायला। सिद्धार्थच्या घरी बैलपोळा सेलिब्रेट करायला चाललोय, बरोबर का सिद्धार्थ? साजरा करायला चाललोय। सिद्धार्थ, काय काय ठेवलंय मग बैलपोळ्या दिवशी? काय काय ठेवलंय? डीजे वगैरे अजून एवढे सगळे बैलच्या पुढे नाचणार आहे सगळे, बैलाच्या पुढे नाचणार आहे। सनरूफ काढून ठेवलंय का? हे बघा सनरूफ। कोई प्यारा कोई मासूम नहीं है। अरे यार, काय पडलंय तिकडे ना? डिक्कीत बस। आपटली गाडी। तुषार आलेला आहे गाईज, बघू शकता। तुषार काही कोणी आमंत्रण दिले तुला? तुषार, तुला बोलवलं नाही, तू कस काय आला? आमंत्रणाची गरज नाही। ए सिद्ध्या, अरे तू याला बोलवलं नाही, हा कस काय आला? गाईज चलो, सगळे आलेले आहेत, आता आपण जाऊ, लगेच निघू। एवढे सगळे बैल, बैलाच्या पुढे नाचणारे सगळे सगळे बैल आहेत ज्या ज्या लोकांची। कसा बिचा जरा नीट कर। अर्ज किया है इरशाद। उसको अंधेरे से डर लगता था, उसको अंधेरे से डर लगता था, उसको अंधेरे से डर लगता था, हमने खुद को आग लगा डाली। उसको अंधेरे से डर लगता था, हमने खुद को आग लगा डाली। जब उजाला हुआ तो वो किसी और के साथ थी, और हम ना समझ बैठे कि हम उनके किसी काम तो आए। आता काय करायचं? काय करू? या व्हिडिओचं काय करू? हे उभरता शायर बन रहा है गाईज। नको कळाली आम्हाला, कानातून रक्त येईल आता, नको। मित्रांनो, आता आपण बघू शकतो संभाजी महाराजांचं स्मारक आहे आपल्या समोर। आत्ताच नुकताच 14 तारखेला इथं मानवंदना देण्यात आली होती। 3000 ढोल, 1000 ताशे आणि 500 ध्वज। खरं तर हे सगळं महेश दादाला श्रेय जाते याचं। खूप चांगल्या पद्धतीने असं स्मारक बनवण्यात आलेलं आहे। सगळ्यात सर्वात उंच महाराजांचा पुतळा आहे हा। तर आता म्हणजे सगळं काम झाल्यावर आपण इथं नक्की नंतर भेट देणार आहोत। तर तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसणार आहे सगळं पुढं। तर मित्रांनो, पोचलोय आता। खूप ट्रॅफिक होती खरं तर, आणि तुम्ही बघू शकता इथं सिद्धार्थचं घर। इथं हे नाही, हे सगळे आशिक आहे, आशिक।
बड़ी बरसात में पी लेने दो। नीट बस नीट बस। जब भी बैठो हमारे संग महफिल में, हाँ इरशाद। हम भी कमाल के आदमी है। शराब चढ़ती कैसी है, शराब और सिगरेट चढ़ती कैसे है, बताएंगे तुमको। बरसात के मौसम में तन्हाई के आलम में से। तर मित्रांनो इथं आलो होतो दाढी करायला. गणेशला सगळ्यांना दाढी करायची खरं तर. इथं अभ्यासी दाढी चालू आहे सध्या. हे दादाने मस्त दाढी केली आपली. कसं आहे सिद्धार्थचा सण आहे ना उद्या. सॉरी सिद्धार्थच्या घरी सण आहे ना उद्या. त्यासाठीच साजवायचं. वाशिंग बिशिंग बांधायची आहे का ना. आहे ना करतो ना. तर इथं या दादा पण चांगली कटिंग दाढी करताय. कशी माझी पण त्यांनीच केली आहे. दिसतंय का. नाही दिसत इकडचं. ओके तुषार शेठ हात करा एकदा. स्माईल एकदा नीट. मित्रांनो इथं गेम खेळतोय. एक सिम्पल अँड सोफिस्टिकेटेड गेम दमशराज. तर याला आता ओळखायला लावलं. याला गाणं पिक्चरचं नाव सांगितलं. हा ओळखतात. हम साथ साथ हैं। हम साथ साथ हैं। हम और मैं हम तुम एक कमरे में बोलो। मागे थोडं तो इथं मागे अरे इधर है ना कैमरे. असं निघाला तोंडातून. तर मित्रांनो आता आहे दिवस दुसरा आणि काल संध्याकाळी सिद्धार्थकडे आलो होतो. मस्त जेवलो बिवलो गप्पा मारले. पैपा मारून लवकरच झोपलो होतो कारण की आज लवकर उठायचं होतं. आज बैलपोळा आहे. लवकर 12-1 वाजता. हां लवकर 2 वाजता झोपली. मग बॅचलर लाईफ तशीच असते. 2 वाजता नाही झोपलो रे. 1 वाजता झोपलो. तुम्ही लवकर झोपले. तुम्ही उशिरा झोपले. मी लवकर 1 वाजता झोपलो. सिरीज बघत बसला होता. आणि तिथं पोरांची आंघोळ चालू आहे. अभिषेकची आंघोळ बाकी आहे. दोघं जण गेले. 2 3 4 अलीकडेच गेलाय मग पलीकडे नाही. जा मग पलीकडं. फक्त उभं राहून करायला लागेल पलीकडे. म्हणजे कसं आहे बारकी जागा आहे. जावा मग एकाची होईल. हळू घास. दात बाहेर काढतील. अख्खे निघतील सगळे बाहेर. मोठ्या दात घासले का. बाहेर ये. पुढे गाणं. एवढं की लवकर रील बघतो का आतमध्ये का झोपला. होय गाण्या. डीजे चालू झाले तिकडं. हा पाणीचा आवाज आला आता. आता आले फटाके
मग कशाला पेस्ट व्हायला घेतलं उद्याच्याला एक जणाचं बागलं नसतं का त्यात मोठा फाटा आहे ना एवढे चावून चावून खायला त्याला झाडाला चाव ना डायरेक्ट दातच पांढऱ्या तोडतोय. दातच त्याला कसाव का झाड चाव नाही इथं खाली बुडात चाव मस्त कशी घासती दादा घासती माझी ठिकाणी गनिमची अंघोळ झालेली आहे. उर्फ वटवागुळ उर्फ वटवागुळ उर्फ प्रशांत खेडकर आणि तुषार चाललाय आंघोळीला. यार चुकीच्या जागी चाललाय तो. इथं आहे कुठे चालला ते तोंडातलं काढून बोल की परशा किती आंघोळ कर तू पारूसच वाटतोय. पूजा चालू होती मित्रांनो गाडीची. तर लईच मोठे फॅन दिसतंय आपले ते. आपले चॅनलचे सबस्क्रायबर भेटलेले मित्रांनो. लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा क्वालिटी आणि क्वांटिटी फॉलो करा आणि क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली ती सांगा चॅनलची. 100% डॉक्टर पडलं होतं जे तरी असं खाली सांडला होता रे तो. इथं उभं राहिलं. इथं पाणी आहे पाणी बोर मारले सीधा इथं. सिद्धार्थ भाईची गाडी तू घेणार पूजा करणार आहे का? तर फोड गनिमच्या डोक्यावर. गनिम हा का बसला माहितीये का? असा याक रॉड नाही का त्याच्या आत गेलाय मग शांत बसलाय तो. गणपती बाप्पा मोरया. राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा. आबा येते का पण? मागून खाली ड्रायव्हिंग क्लासेस दिसतच नाही तो. बच्चन ड्रायव्हरला इमल खाल्लाय बस विमल तुक लवकर विमल. पूरा देश बोल रहा है एक ही जुबान जुबान केसरी. विमल बोलो जुबान केसरी. गाणं लाव ना ते ड्रायव्हरला जीव थोडा लाव. ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. बोला ना भाई कसं वाटतंय सिद्धार्थचा ड्रायव्हर बनून? सिद्धार्थच्या गाडीचा प्रमोशन झाले तुझं. काय विमल तुकून बोल. अरे वा काय त्या आयला लय चलतं वाटतं.
तुम्हाला काय वाटतं? तुमचं दुकान लय चालतं ना? नाव काय दुकानाचं? मुलाखत आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय क्वांटिटी एकदा इस्त्री कराल तर पुन्हा कधीच म्हणणार नाही. अरे कपडे इस्त्री गेल्यावर एक एक चोरी तरी त्यातून. तर मित्रांनो रेडी झालोय. खरं तर आता जेवून आलो होतो त्यामुळे खूप झोपलो होतो, खूप दमलो होतो, खूप झोपलो होतो. कारण की आपल्याला संध्याकाळी इथं मिरवणूक असते ना बैलपोळ्याची, तर त्यावेळेस आपल्या गावात मिरवणूक असते ते बघायची. आणि डीजे पण आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. बघा सिस्टीम इथून दिसत असेल. इथं सिस्टीम आलेली आहे, डीजे वगैरेचा त्यांनी सेट करून ठेवलं आहे. आता अर्धा पाऊण तासाचं चालू होईल मिरवणूक. तर इथं पण हा बैल रेडी होतोय. आणि इथे हे पण रेडी झालेले आहे बरेच. बैलापेक्षा जास्त हेच नटले. पोळा कोणाचा आहे काय? अरे तुम्ही बघू शकता हे नाही झालं असंच टाकणार आहे मी. हा ठीक आहे, काय हरकत नाही बाबा. बैल हे आभ्या बैल दिसतोय काय बघा. आणि त्याच्या माग बैल नाही मायशेल तुषार राजब उर्फ बैल उर्फ मनुष्य सफेद बैल. एक चांगल्या जातीचा मनुष्य आहे. मोका सोडला अर्धा पाऊण तास चालू होईल कार्यक्रम. तर आता आपण मी तुम्हाला आता डायरेक्ट डीजे समोर भेटतो नाचताना असं आहे का नाही. गाणं वाजव. तर चेकिंग चालू आहे साऊंडची. ही सिस्टीम आहे. राडा होणार आहे, राडा. एवढे जण आहे आज. मित्रांनो इथं मंदिर आहे आणि इथं गावातले सगळे बैल नाही का इथं दर्शनाला येत राहतात नाही का, असं पाय पाडायला येतात. खरं तर खूप मस्त साजरा होतोय बैलपोळा. खूप दिवसांनी, म्हणजे आमच्या घरी पण होते आधी, पण खूप दिवसांनी बघायला भेटतंय सगळं.
लाडाची ग बाई लाडाची बहिणी
तोंडाला बांधा बिना कानाचं होते.
मित्रांनो सगळं नाचून झालंय मस्त. आता जेवणावर ताव मारतोय. सिद्धार्थ तुषार काय म्हणायचं, कसं होतं नियोजन? नियोजन सगळं चांगलं, फक्त आता बिर्याणी पिशी यावं भारी नाही नुसतं पीस पीस आहे जेवण वगैरे सगळं झालं. अभिषेक पण आलाय. हा तर लई नाचलाय, खरंच खूप नाचलाय. अरे कुठं होती, कुठं होती तू? अरे नीचे हात मुंह धो रही. तरी पण तसाच दिसतोय तो. काय फायदा रे तुझा तो? हाय मैं वैसा तू क्या? कसं वाटलं, कसं नियोजन होतं सिद्धार्थ जैतचं? मी कसल्याच कंडिशन मध्ये नाही का? बरं जा. तर आपल्या मित्रांना विचारू कसं नियोजन होतं त्यांचा, म्हणजे त्यांना कसं वाटलं नाही का, कसं नियोजन होतं सिद्धार्थ जैतचं. जाऊल्या काय म्हणशील, कसं नियोजन होता? एक नंबर नियोजन, एक नंबर जेवण, क्वालिटी आणि क्वांटिटी. इज्जत का? विषयच नाही. अजून आपल्या मित्रांना विचारू. तर मित्रांनो कसं वाटलं, कसं होतं बैल पोळा? एक नंबर. काय म्हणशील किरण? आताच घेतलं होतंस की. किरण काय म्हणशील? जाणार रे, अपलोड होणार आहे. नीट बोल. लई लई नाचलाय पण डेरी हळूहळू नाचला. आधीच जरी कसं वाटलं, नियोजन कसं होतं माणसाचं? आपला ऑपरेटर महेश नियोजन एकच नंबर. नाटच केला भाऊ, नाटच. ओके. इथं अजून एक ऑपरेटर आहे. हे काही थांबत नाही बाबा. गाणं जरी नाही लावलं तरी नाचतील हे ऑपरेटर. मित्रांनो सगळ्यांना खूप मस्त मजा आली, खूप नाचले सगळे डीजे समोर. आणि खरं तर मी खूप दिवसानंतर, म्हणजे खूप वर्षानंतर बैलपोळा बघितला आहे, कारण की आमच्या घरी पण होतं. तर आता बैल नाही आहे घरी, त्याच्यामुळं साजरा कधी म्हणजे आलं नाहीत, म्हणजे साजरं केलं नाही. पण खूप दिवसानंतर आठवणी ताजी झाली, परत तीच आठवणी होती, तेच बैलपोळा, तोच बैल साजवायचा. खूप मजा आली, मस्त वाटलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.